नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्या एका सबस्क्रायबर दादा यांचा अनुभव शेअर करत आहे। तर चला अनुभवाला सुरुवात करूया। माझ्या आयुष्यात अनेक अनुभव आले, पण हा अनुभव सर्वात थरारक आणि मनाला भिडणारा होता। मी रोज श्री गजानन महाराज अनुभव यूट्यूबवर ऐकतो आणि पुस्तकातील अनुभव वाचतो। माझ्या जीवनात जे काही चांगलं घडत आहे ते सर्व केवळ माझ्या गुरु गजानन महाराजांची कृपा आहे। मी महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात PHC वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो। जानेवारी 2023चा तो काळ होता। प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आम्ही गरोदर माता तपासणी शिबिर घेत असू। एकदा माझ्या आरोग्य केंद्रात एक नवविवाहित जोडपं आलं। नवरा अतिशय साधा, भोळा आणि सज्जन होता, तर नवरी सुशिक्षित, आधुनिक विचाराची, पण तितकीच सभ्य आणि सद्गुणी होती। त्यांचा प्रेमविवाह होता। श्रीमंत घराण्यातील मुलगी असल्याने तिच्या आईवडिलांचा लग्नाला विरोध होता, मात्र मुलाची आई अतिशय मायाळू होती। सुनेला माहेरी जाणं शक्य नसल्याने तिने आपल्या मुलीप्रमाणे सुनेची काळजी घेतली होती। आमच्या PHCमध्ये काम करणाऱ्या आशाताई यांच्यामुळे मला माहिती झाली। हे जोडपं 9 महिने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होतं, पण सरकारी दवाखान्यात केवळ नोंदणीसाठी, फॉर्मॅलिटीसाठी आले होते। मी त्यांना तपासले, सर्व माहिती दिली आणि समुपदेश म्हणजेच काउन्सलिंग केलं। ते जोडपं आमच्या PHCच्या कामाचे आणि सोयी सुविधांचे बारकाईने निरीक्षण करत होते। काही दिवसांनी मला आशाताईंचा फोन आला, सर, ज्या जोडप्याने तुमच्याकडे तपासणी केली त्यांना तुमच्या कामाचा अनुभव इतका आवडला आहे की त्यांना प्रसूती आपल्याच दवाखान्यात करायची आहे। मग मी त्यांना म्हणालो की ठीक आहे। त्यांची डिलेव्हरीची तारीख फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात येत आहे। त्यांना पुढील आठवड्यात चेकअपसाठी पुन्हा बोलवा। त्यानंतर प्रत्येक आठवड्याला ते जोडपं आणि त्यांची सासू तपासणीसाठी येऊ लागले। माझे आणि माझ्या स्टाफचे त्यांच्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाले। सर्व काही अलबेल होते, रिपोर्ट्स नॉर्मल होते। आम्ही एका गरोदर तज्ज्ञ डॉक्टर यांचा देखील ओपिनियन घेतलं, त्यांनी देखील सर्व काही नॉर्मल असल्याचं सांगितलं। 26 जानेवारीची ती रात्र। 26 जानेवारीला सुट्टी असल्याने मी घरी होतो। रात्री 9 वाजता बाहेर धोधो पाऊस आणि वादळ अचानक सुरू झालं। सर्वत्र अंधार होता आणि अचानक आशाताईंचा फोन आला की त्या गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या आहेत, प्रसूतीची वेळ आली आहे वाटतं। मी ताबडतोब संबंधित ANM यांना कॉल केला आणि मी त्यांना रुग्णवाहिकेने PHCला घेऊन येण्यास सांगितलं व मी देखील येतो असं सांगितलं। मी गजानन महाराजांचं नाव घेऊन वादळी पावसातच स्कूटीवरून निघालो। तिथे पोहोचलो तेव्हा ती महिला ॲडमिट होती व तिचे प्राथमिक उपचार सुरू होते। मी तिची तपासणी केली असता सर्व नॉर्मल होतं, पण प्रसूतीसाठी थोडा वेळ होता। डिलिव्हरी पहाटे होईल म्हणून मी तिला कळा वाढवण्यासाठी उपाय सांगितला व तिथेच ऑब्झर्व करत बसलो। तेव्हा अचानक तिच्या माहेरचे नातेवाईक आले। ते जरा रागातच होते। त्याचे आणि जावई मुलाचे काहीतरी वादविवाद सुरू झाले। मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व वातावरण तणावपूर्ण होते। रात्री 4 वाजता तिचे वॉटर बॅग रप्चर झाले, म्हणजे फाटले। तरीही तणावामुळे ती वेदनेने व्याकुळ होऊन घाई करत होती। आम्ही तिला टेबलावर घेऊन तपासणी केली असता गर्भाशयाचे द्वार अजून पूर्ण खुले झाले नव्हते। तिला आम्ही समजावून सांगितले की बाई, आत्ताच कळा देऊ नकोस, अजून वेळ आहे। पण तिची शारीरिक वेदना व कौटुंबिक तणाव यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती। ती लवकर यातून सुटका करून घेण्यासाठी कळा देऊ लागली। मग मी तिला आधार मिळावा म्हणून तिच्या आईला व नवऱ्याला डिलेव्हरी रूममध्ये बोलवले, पण मुलीच्या आईने व काकूने येण्यास चक्क नकार दिला। पण सासू आणि नवरा माझ्यासोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। मग ते आणि मी व माझा स्टाफ तिच्याशी हसत खेळत गप्पा मारत वेळ घालवत होतो व तिचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करत होतो। मी तिला व तिच्या नवऱ्यास विचारलं की बाळाचं नाव काय ठेवणार, तेव्हा ती म्हणाली की बाळाचं नाव शिव मुलगा असल्यास
आणि मुलगी असल्यास तुळजा ठेवण्याची त्यांनी ठरवले होते. हे ऐकून मन प्रसन्न झाले. मी पुन्हा तिची तपासणी केली असता मला दिसले की ती जितक्या बळाने कळ देत होती त्या मानाने तिचे गर्भाशय उघडत नव्हते. आम्ही औषध उपचार सुरू केले, पण अजूनही कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे तिच्यावर खूप दडपण येत होतं. तिला शांत राहण्यास सांगितलं तरी ती कळा देत होती. मी तिला समजावून सांगितलं की अशीच कळा देत राहशील तर थकून जाशील व योग्य वेळ आली की कळा देण्यासाठी तुझ्यात ताकदच राहणार नाही. तिची सासू तिची पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेत होती व नवरा आधार देत होता. खूप भावनिक प्रसंग होता. मी मधून बाळाचे ठोके चेक करत होतो. ती खूप थकली होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे जनरेटरची सोय आम्ही आधीच करून ठेवली होती. त्यामुळे लाईट जाण्याची भीती नव्हती. पहाटे 5:30 वाजता तपासणी केली असता गर्भाशयाचे द्वार पूर्ण खुले झाले होते, परंतु खूप वेळ कळा देऊन ती थकली होती. बाळाने पोटात मोकेनियम पास केलं आहे आणि मी बाळाचे ठोके तपासले तर ते बरे होते, पण डिलिव्हरी लगेच न केल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणार होता. परिस्थिती गंभीर होती. मी स्टाफला अलर्ट केलं. बाईच्या नातेवाईकांना धोक्याची पूर्वकल्पना दिली व तिचा नवरा आणि सासू यांची परवानगी घेऊन आम्ही उपचारास सुरुवात केली. बाळाचा जीवाचा धोका ओळखून आम्ही सर्व अनुभवपणाला लावून प्रसूती केली, पण बाळ रडत नव्हतं. त्याचा रंग फिक्का पडला होता आणि हृदयाचे ठोके खूप कमी होते. मी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टाफ यांना सांगितलं की तुम्ही आईची काळजी घ्या, मी बाळाचं बघतो. असं म्हणत मी श्री गजानन महाराज यांचं नाव घेऊन निओनेटल रेसिसिटेशन सुरू केलं. ते दृश्य पाहून बाळाचे वडील ढसाढसा रडत होते व म्हणत होते की तुळजा, अगं माझं बाळ रड ना. ते ऐकून आमच्याही डोळ्यात पाणी आलं. मी मनोमन गजानन महाराजांना साकडं घातलं की देवा, या बाळाला काहीही होऊ देऊ नका, सगळं चांगलं होऊ द्या. मी आणि पूजा सिस्टर बाळाचे ट्रीटमेंट करत होतो तर अश्विनी सिस्टर आईच्या जवळ होती व सुदैवाने 10 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर बाळ रडू लागलं व त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तेव्हा आमच्या चेहऱ्यावरचं समाधान उमटलं. पण संकट टळलं नव्हतं. बाळाचा रंग अजूनही गुलाबी नव्हता आणि प्रकृती स्थिर नव्हती. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला नेणं गरजेचं होतं. बाहेर अजूनही पूर्ण उजाडलं नव्हतं आणि पाऊस आणि वादळ सुरूच होतं. फोनला रेंज देखील नव्हती. ॲम्ब्युलन्ससाठी फोन लागत नव्हता. सकाळचे 6 वाजले असतील बहुतेक. मी मनोमन महाराजांना मदतीसाठी हाक मारत होतो व माझ्या महाराजांना कुठलाही फोन किंवा इतर माध्यमाची गरज नव्हती. अशा वेळी कोणतीही पूर्वसूचना नसताना आमचे ड्रायव्हर रेलेकर भाऊ अचानक तिथे आले. त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या पहाटे कसे आलात? तेव्हा ते म्हणाले, सर मला अचानक जाग आली आणि मला वाटलं की माझी PSCमध्ये गरज आहे. मग मी अधिक विचार न करता इथे निघून आलो. हे साक्षात महाराजांचेच रेलेकर यांच्या रूपात आगमन होते. PSCपासून सिव्हिल रुग्णालय हे 20-25 किलोमीटर लांब होते. बाळ्याला ऑक्सिजनवर ठेवून त्याची आजी आणि पूजा सिस्टर हे रेलेकर भाऊंसोबत सिव्हिलला निघाले. इथे बाळंत झालेल्या महिलेचा रक्तस्राव थांबत नव्हता, म्हणून मी तिच्या उपचारासाठी PSCमध्येच थांबलो. सासरची मंडळी खंबीर उभी होती, पण माहेरच्या लोकांनी बाळाला पाहण्यासही नकार दिला होता व त्यांच्यासोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी देखील नकार दिला. या साऱ्या परिस्थितीसाठी त्या त्यांच्या मुलीलाच दोषी ठरवत होते. हे पाहून मला खूप राग येत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाळाच्या आईकडे आलो तर तिथे अश्विनी सिस्टर यांच्या लक्षात आले की आईचा रक्तस्राव कमीच होत नव्हता व गर्भपिशवी नॉर्मल होत नव्हती. आम्ही तातडीने योग्य ते उपचार सुरू केले. मी महाराजांचं स्मरण करत उपचार सुरू ठेवले आणि महाराजांना विनवणी केली की ह्या माऊलीला या संकटातून बाहेर काढा व आम्हाला आमच्या प्रयत्नात यश द्या. हळूहळू तिची परिस्थिती सुधारली. तिचा रक्तस्राव कमी होऊ लागला आणि BP नॉर्मल झाला. जवळजवळ सकाळचे 8 वाजले असतील. रेलेकर भाऊ हे बाळ आणि पूजा सिस्टर यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करून परत आले होते. आता उजाडले देखील होते. मग मी अश्विनी सिस्टर यांच्यासोबत बाळाची आई व वडील यांना घेऊन सिव्हिल रुग्णालयात गेलो. तिथे तिला ॲडमिट केलं. तिथे डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरू केले होते. मी तेथील वरिष्ठ डॉक्टर यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. वरिष्ठ डॉक्टरांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आणि सांगितलं की तुम्ही खूप हुशार आणि धाडसी आहात. योग्य वेळी पुनरुज्जीवन केल्यामुळेच बाळ वाचलं. पण बाळाची प्रकृती अजून नाजूक आहे. त्याबद्दल काही ट्रीटमेंट देत आहेत. लवकरच ते पूर्णपणे नॉर्मल होणार. मी तुम्हाला त्याच्याविषयी रिपोर्ट पाठवत राहील असं सांगितलं. मग मी त्यांना भेटून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा बाळाचे वडील आणि आजी माझ्याकडे साश्रुनयनांनी बघत होते. मी त्यांना धीर दिला व म्हटलं, सर्व काही ठीक होईल, विश्वास ठेवा देवावर आणि प्रार्थना करा. मग आम्ही तिथून निघून PSCमध्ये आलो. आमच्या आशाताई तोपर्यंत तिथून पोहोचल्या होत्या. मी माझ्या केबिनमध्ये गेलो. तिथे गजानन महाराजांच्या फोटोकडे पाहून माझं ऊर भरून आलं. आतापर्यंत दडलेले अश्रू बाहेर पडले.
मी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो आणि मग मी घरी येऊन पत्नीला सारं काही सांगितलं. ती देखील डॉक्टर आहे व काही दिवसांपूर्वी तिने देखील बाळंतपण सोसलं होतं आणि ती म्हणाली की सगळं काही गजानन महाराज ठीक करतील, टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं काम चांगलं केलं आहे. मी दररोज फोनवरून त्या बाळाची आणि त्याच्या आईची माहिती घेत होतो. पुढील काही दिवसांनी आम्ही सिव्हिल रुग्णालयात गेलो. तिथे समजलं की बाळाला काही शारीरिक व्याधी होत्या, पण उपचारानंतर ते बरे होतील. आता बाळाच्या दिवस धोका नाही. हे ऐकून खूप बरं वाटलं. 15 दिवसांनी त्या मायलेकींना सुट्टी मिळाली. आम्ही त्यांना घेण्यासाठी गेलो होतो व त्यांना घेऊन PSC मध्ये आलो. त्यांचे छान स्वागत केले व आनंद साजरा केला. सारेजण खूप खुश होते. आज या गोष्टीला 3 वर्ष झाली आहेत. तुळजा आता अंगणवाडीत जाते. अतिशय हुशार आणि आनंदी आहे. तिची आईसुद्धा ठणठणीत आहे. माझी बदली झाली असली तरी तुळजाचे वडील आजही मला मेसेज करतात. जेव्हा मी तुळजाचा गोड स्माईल पाहतो तेव्हा मनात एकच आवाज येतो, श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपला हा थरारक आणि भावूक अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर केला आणि एका डॉक्टरच्या रूपाने तुम्ही केवळ वैद्यकीय उपचार नाही तर साक्षात गजानन महाराजांची सेवा केली आहे. तुम्ही सांगितलेला हा अनुभव वाचताना डोळ्यात पाणी येते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जसं शक्य झालं तसा मी हा अनुभव सर्वांबरोबर शेअर केला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला तो कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्न मंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की महाराजांनी तारवाला शिपाई वाट पाहत आहे असं कोणत्या भक्तास सांगितलं होतं? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे भक्त बच्चूलाल हे गोंडूलाल यांचे सुपुत्र होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं छाया गुडधे, 2 विद्या वानखेडे, 3 मनोरमा शेर्की, 4 प्रज्ञा मोघे, 5 राजेंद्र मोघे, 6 रमेश काळे, 7 गोपाळ गावंडे, 8 राजेश फरांदे, 9 पपिता बुरखंडे, 10 बिट्टूस, 11 कुसुम पडवळ, 12 रामदास रायबोले, 13 वैभव गोळे, 14 भार्गव खवडे, 15 सुचिता दोराईस्वामी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.